आम्हाला इथपर्यंत येणं कठीण होतं. काल बावनकुळेचा डाव असा होता की आम्हाला तिकडे समोर बोलावचं. राजा भाऊला फोन आला, तुपकरजी आहे, नवलेजी आहे, वामनरावजी आहे, जानकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, गुरुजी आमचे मित्र. काय गेम होता माहित आहे का? यांना रस्त्यावर जळवायचं. आम्ही त्यांना असं वाटले का गडी येईन तिकडे, पण सगळ्यांनी निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही, त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटायचं नाही. पदर फाडून मला बांधलं ना, तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे. तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे. मला माहित आहे तिथले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे, जाणार आहे. सरकारला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं, 12 नंतर आमचं. तर सरकारला सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागले ना तर महाकसम थांबल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही